नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. टिफिन सिरीज चालू केलेली आहे, तर त्याच्यामध्ये आता मी काही 2 स्पेशल रेसिपीज मी घेऊन आलेले आहे. तर त्यांचं नाव आहे तहिनी आणि हम्मस. नाव ऐकूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या मिडल ईस्ट मधल्या रेसिपीज आहेत, आणि पण तिथे ह्या ज्या रेसिपीज आहेत त्या खूप ट्रेंडिंग आहेत आणि खूप व्हायरल आहेत. तर आज आपण सोप्याच पद्धतीने हे बनवलं जातं आणि तीच सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आधी आपण थोडीशी माहिती घेऊया की तहिनी ही जी आहे ती तीळ आणि ऑलिव्ह ऑइल पासून बनली जाते. हा एक डिपिंगचा प्रकार आहे, हे एक सॉस आहे, डिपिंग सॉस आहे. आणि हम्मस हे देखील काबुली चण्यांपासून बनलं जातं आणि त्याच्यामध्ये ऑइल घातलं जातं, आणि हाही एक डिपिंगचाच प्रकार आहे. कोणत्याही प्रकारचं सलाड आपण या डिपिंगने किंवा सॉसेसने त्यांचं ड्रेसिंग आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, आणि त्याची चव एवढी उत्कृष्ट असते की मुलांनाही ते सहज आवडून जातं. आणि तीळ आणि ऑलिव्ह ऑइल पासून बनते, तर ती वापरली जाते हम्मस बनवताना. हम्मस ज्या वेळेला बनवलं जातं, जे आपण काबुली चणे उकडवतो आणि त्याच्यापासून ते बनवतो, त्याच्यामध्ये ही पेस्ट वापरली जाते. ह्या दोन्ही जे पेस्ट आहेत, हे जे दोन्ही सॉसेस आहेत, ते आपण मुलांच्या पोळीवरती किंवा ब्रेडवरती आपण ॲज अ स्प्रेड म्हणून आपण ते वापरू शकतो. कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्हीही प्रकार जे आहेत, तहिनी आणि हम्मस, हे रिच सोर्स ऑफ कॅल्शियम आहे, मिनरल्स आहे. चला तर सुरुवात करूया तहिनीला. तीळ चांगले रोस्ट झालेले आहेत, त्यांचा थोडासा तडतडण्याचा आवाज यायला सुरू झालेले. या स्टेजवरती आता आपण हे बंद करणार आहोत आणि हे थंड झाल्यानंतर सगळं मिश्रण म्हणजे तीळ, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल हे वाटून घेणार आहोत. चांगलं मिक्सरवरती ग्राइंड करणार आहोत, त्याची एक स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहोत. वन टीस्पून सॉल्ट. आधी आपण हे रफली ग्राइंड करून घ्यायचं आहे. तीन टेबलस्पून आपण ऑलिव्ह ऑइल टाकतोय. आता परत एकदा चांगलं वाटून घ्यायचं आहे. आपलं तहिनी सॉस छानपैकी तयार झालेलं आहे. खूपच छान टेस्ट असते याची, अतिशय सुंदर उत्कृष्ट टेस्ट असते याला. काबुली चणे चांगले आपण उकडवून घेतलेले आहेत आणि पाणी काढून टाकलेलं आहे. हे बघा, खूपच चांगले असे सॉफ्ट झालेले आहेत. आता ह्याच्यातलं हम्मस करताना सगळ्यात महत्वाचं काय करावं लागतं माहितीये का? हे जे काबुली चणे आहेत ना, त्यांची ही जी सालं आहेत ना, ती सालं आपल्याला बाजूला करावी लागतात. त्याच्यासाठी एक करू शकतो आपण, थंड पाणी ओतून ते सालं आपण वरती जी तरंगतात तर ती आपण बाजूला करून घेऊ शकतो. पण आता मी इथे ड्रेन केल्यामुळे ना मला ही सालं वेगळी करावी लागणार आहेत. जर पूर्णपणे सालं करून जर आपण हम्मस बनवलं ना तर ते खूपच सुंदर लागतं, आणि सालांसकटही आपण बनवू शकतो, पण तरी देखील सालांशिवाय जे बनवतो ना त्याची चव खूप छान लागते. म्हणून ही काबुली चण्यांची सालं आपण काढून घ्यायची. सालं काढून झालेली आहे ती काबुली चणे आता आपण वाटायला घेऊया. याच्यामध्ये आता मी तहिनीची जी रेसिपी दाखवली, तर तहिनी मी घेणार आहे जवळजवळ 3 टेबलस्पून. काही लसूणच्या पाकळ्या, 2 टीस्पून लेमन ज्यूस आहे, हाफ टीस्पून मी मीठ घेतलंय. तहिनीमध्येही मीठ आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे.
थोडं कमीच टाकते, नंतर चव बघून मी अकॉर्डिंगली मी टाकेन. आणि 3 टेबलस्पून मी ही तहिनी टाकणार आहे. अंदाज घेऊन आपल्याला तहिनी टाकायचं आहे. आता आपण चांगलं ब्लेंड करून घेते. हे मी अर्ध वाटून झालेली आहे. तर आता याच्यामध्ये जरा थोडस मी विसरले होते की याच्यामध्ये ना ते फिरताना जरा मुश्किल होत होतं, म्हणून मी आता याच्यात 4 बर्फाचे तुकडे ऍड करते. आणि हे क्युमिन आहे, जिरं आहे, ते 1 टीस्पून मी जिरं ऍड करते. अशी ही स्मूथ पेस्ट झालेली आहे, पण तरी देखील बर्फ हे करून जरा हे ना आपल्याला स्मूथ अशी रनिंग अशी कन्सिस्टन्सी तयार करायची आहे. म्हणजे थोडस पातळ हे जरा झालं पाहिजे, म्हणून मी हे बर्फाचे तुकडे टाकते त्याच्यामध्ये. आणि परत एकदा हे चांगलं मिक्सरवरती मी वाटून घेणार आहे. वापरायचं हे मी आता इथे दाखवलंय तुम्हाला. सलाडचं ड्रेसिंग केलेलं आहे आणि ह्या स्माइलीज आपण मुलांना टिफिन मध्ये देऊ शकतो. तर टिफिनसाठी नक्कीच हे करून बघा. अशा प्रकारे मी हमसचंही ड्रेसिंग करून दाखवलेलं आहे. तर नाचोस बरोबर आपण हमसही डिपिंग म्हणून देऊ शकतो. हमस आणि तहिनी हे आपण 10 ते 15 दिवस व्यवस्थित प्रकारे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.